नमस्कार. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दपूर्तीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेत मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपल्या व्याख्यानमालेचे आजचे 49वे पुष्प. हे पुष्प गुंफणार आहेत ज्येष्ठ पुरातत्ववेत्ते आणि मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉक्टर गो बम देगलूरकर. देगलूरकर सर आपणा सर्वांना सुपरिचित आहेतच. मध्ययुगीन कालखंडात परकीय आक्रमकांकडून भारतातल्या अनेक मंदिरांचा आणि मूर्तींचा विध्वंस झाला. या मंदिरांच्या आणि मूर्तींच्या उर्वरित अवशेषांचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांमध्ये डॉक्टर देगलूरकर सरांचे स्थान अग्रभागी आहे. पुणे विद्यापीठातून ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर श्यामभा देव यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील सांस्कृतिक इतिहास या विषयात संशोधन करून त्यांनी पीएचडी प्राप्त केली. त्याचप्रमाणे मूर्तिशास्त्र आणि मंदिर या विषयांवर त्यांनी लिहिलेल्या टेम्पल आर्किटेक्चर अँड कल्चर ऑफ महाराष्ट्र या ग्रंथामुळे नागपूर विद्यापीठाने त्यांना मानाची डिलीट पदवी प्रदान केली आहे. प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्व शास्त्र या विषयात डिलीट मिळवणारे डॉक्टर देगलूरकर सर हे महाराष्ट्रातले पहिले अभ्यासक आहेत. 2013 साली पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डिलीट पदवी प्रदान केली आहे. त्यांनी प्राचीन भारतीय इतिहास, मंदिर स्थापत्य, मूर्तिशास्त्र, मूर्तिविज्ञान या विषयांचा आयुष्यभर ध्यास घेऊन संशोधन केले आणि अनेक महत्वाच्या ग्रंथांची निर्मिती सुद्धा केली आहे. तसेच त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेऊन शोध निबंधही सादर केले आहे. देगलूरकर सरांनी औरंगाबाद विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद आणि डेक्कन कॉलेज पुणे येथे याच विषयांचे अनेक वर्ष अध्यापनही केले आहे. त्याचप्रमाणे डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू पदही डॉक्टर देगलूरकर सरांनी भूषवले आहे. इतिहास आणि कला क्षेत्रातल्या अनेक संस्थांचे ते सल्लागार आणि मार्गदर्शकही आहेत. त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आज डॉक्टर देगलूरकर सर आपल्या पुढे मूर्तिशास्त्राचा आवाका या व्याख्यानाद्वारे आपल्याशी संवाद साधणार आहे. आज डॉक्टर देगलूरकर सर मूर्तिशास्त्राचा आवाका या व्याख्यानाद्वारे आपल्याशी संवाद साधणार आहे. आपल्या व्याख्यानात ते प्राचीन काळापासून देवाची उपासना कशी सुरू झाली, एकच देव पण त्याच्या अभिव्यक्तींमधून पडणारा फरक, मूर्तींच्या निर्मिती मागे केला गेलेला तत्वज्ञानाचा विचार, काळाच्या ओघात वृद्धिंगत आणि उत्क्रांत होत गेलेले मूर्तिशास्त्र, मूर्तिशास्त्राच्या विषयी असलेली अनेक प्रकारची मिथके, विविध प्रकारच्या मूर्तींविषयी असलेले समज आणि गैरसमज. आज ते आपल्या पुढे मूर्तिशास्त्राचा आवाका या व्याख्यानाद्वारे प्राचीन काळापासून देवाची उपासना कशी सुरू झाली, एकच देव पण त्याच्या अभिव्यक्तीमधून पडणारा फरक, त्याचप्रमाणे मूर्तींच्या निर्मिती मागे केला गेलेला तत्वज्ञानाचा विचार आणि काळाच्या ओघात वृद्धिंगत आणि उत्क्रांत होत गेलेले मूर्तिशास्त्र, मूर्तिशास्त्र आणि मूर्तिविज्ञान यामधील फरक, मूर्ती संबंधित मिथके, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या मूर्तींविषयी असलेले समज आणि गैरसमज, अशा मूर्तिशास्त्रांशी संबंधित अनेक विषयांवर आपल्याशी संवाद साधणार आहे. मी त्यांचे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे स्वागत करतो आणि त्यांना मनपूर्वक धन्यवादही देतो आणि त्यांनी आपले व्याख्यान सुरू करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आपल्या भारतीय संस्कृतीची दोन वैशिष्ट्ये, एक
मूर्तिशास्त्र आणि दुसरं मंदिर स्थापत्य. ही खरं म्हणजे संस्कृतीची व्यवच्छेदक लक्षणच आहे. आपल्या भारतीय संस्कृतीच्या हजारो वर्षाच्या वाटचालीत या दोन्हीकडे भारतीयांचं लक्ष आहे, श्रद्धा आहे. इतर देशामध्ये जगातल्या मूर्ती नव्हत्या, मंदिरं नव्हती असं नव्हे. मंदिरं होती, मूर्तीही होत्या, पण आता त्या मूर्ती सगळ्या वस्तू संग्रहालयात आहेत. तुम्ही इजिप्तमध्ये जा, ग्रीसमध्ये जा, इराकमध्ये, इराणमध्ये, इंडोनेशियामध्ये सगळीकडे ज्या मूर्ती होत्या त्या सगळ्या आता तिथल्या वस्तू संग्रहालयात असल्यामुळं त्यांच्याबद्दल आपल्याला फारसा विचार करायचं कारण नाही. भारतीय देशामध्ये आपल्या मूर्तिशास्त्र काय किंवा मंदिर स्थापत्य काय याच्याबद्दल अव्याहतपणे भक्ती आपल्याला जाणवते. इजिप्तमध्ये जेव्हा आस्वान धरण बांधण्याचं काम चालू होतं तेव्हा तिथे एक मंदिर मिळालं. तर ते मंदिर जसंच्या तसं इजिप्शियन लोकांनी न्यूयॉर्कच्या म्युझियममध्ये ठेवायला म्हणून अमेरिकेला दिलं, कारण अमेरिकेने आस्वानधाम बांधण्याकरता म्हणून मदत केली होती. ते मी मंदिर पाहिलं आणि मग माझ्या लक्षात आलं की इजिप्तमध्ये अशी मंदिरं आहेत, मूर्ती होत्या, आपल्या मूर्तीपेक्षा अर्थात भिन्न स्वरूपाच्या होत्या. इराणमध्ये होत्या. खरं म्हणजे इराणमध्ये आदित्याची पूजाच होत असे, सूर्याची पूजा होत असे. मी त्याच्याबद्दल नंतर आपल्याला बोलेनच. पण अशा रीतीनं इतर देशातही मंदिरं मूर्ती असतानासुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं किंवा विचार बदलले असावेत, त्या वस्तू संग्रहालयात. भारतात मात्र अजूनही अव्याहतपणे अखंडपणे मंदिरं बांधण्याचं काम चालूच आहे. मूर्तींची पूजा होतच आलेली आहे, होतेही आहे. मंदिराच्या संबंधात विचार आपण केला तर असं लक्षात येतं की एकदम उत्तुंग मंदिरं बांधली अर्थातच गेलेली नव्हती, किंवा शास्त्राप्रमाणे ज्या गोष्टी मंदिरामध्ये आज आवश्यक वाटतात त्याही त्या काळामध्ये होत्याच असं नव्हे. पण हळूहळू ह्या मंदिरांच्या स्थापत्याची उत्क्रांती होत गेली आणि मूर्तिशास्त्राचा विचार केला तर असं लक्षात येतं की ते आकाशाला गवसणी घालण्या इतकं समृद्ध झालं आणि प्रगत झालं. हा प्रश्न असा येतो की मंदिराचा उपयोग काय, मूर्तीचा उपयोग काय. काही माणसं असे प्रश्न करतात. मंदिराचा उपयोग होत आहे म्हणूनच तर अजूनही 21व्या शतकात सुद्धा मंदिरं बांधली जात आहेत. आणि अगदी मेडिकल कॉलेजच्या किंवा हॉस्पिटलच्या जवळसुद्धा गणपतीचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे काहीतरी उपयोग जनमानसाच्या संदर्भात विचार केला तर तो होत असतो असं आपल्या लक्षात येईल. आपण आज विशेषतः मूर्तींच्यावर बोलणार आहोत. मूर्तींची निर्मिती कशी झाली तर पंचमहाभूताची उपासना अगदी लाख वर्षापूर्वीचा मनुष्य करत असे. म्हणजे असं पहा की खूप धो धो पाऊस पडतोय, शेती पिकं वाहून जात आहेत, त्रास होतोय, झोपड्या पडत आहेत, तेव्हा माणसाला त्या पावसाची भीती वाटायला लागते. पण जेव्हा पाऊस पडतच नाही असा काळ गेला तर दुष्काळ निर्माण होतो. प्यायला पाणी मिळत नाही, शेताला पिकाला पाणी मिळत नाही. मग माणसाला असं वाटायला लागलं की पावसामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे. उन्हाचंही असंच आहे. खूप दुपारचं ऊन माणसाला सहन होत नाही आहे, पण त्याच्या लक्षात हेही येतं की उन्हामुळं पिकं पिकली जातात,
माणसाचं आरोग्य त्याच्यामुळं राहतं. ह्या सगळ्या गोष्टीचं हळूहळू त्याच्या मनात विचार येत गेला आणि मग त्या पंचमहाभूतापासून म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून आपल्याला जी भीती वाटत होती ते भीतीचं कारण नाही, तर आपण भक्ती त्या पंचमहाभूतांची केली पाहिजे ही भावना त्या माणसाच्या मनात आली. अगदी प्राचीन काळच्या गोष्टीबद्दल मी बोलतोय. आणि मग त्यांची उपासना सुरू झाली. पण माणसाला असं आहे की आपल्याला जी गोष्ट आवश्यक वाटते, आपल्या ज्या गोष्टीबद्दल आपल्या मनात प्रेम आहे, आत्मीय भाव आहे, त्या गोष्टी आपल्या जवळ असाव्यात असं त्याला वाटत असतं. मग पंचमहाभूतांच्या जवळ जाणं त्याला शक्य नाही. पण त्यांना जवळ आणायचं म्हणजे काय करायचं, तर प्रतीक निर्माण करायचे. मग त्यांनी काय केलं, किंवा हे कोणीतरी एक सामर्थ्यवान व्यक्ती अशी आहे ज्याला आपण देव मानायला लागलो, त्या देवाच्यामुळं हे सगळं होतं आहे हे त्याच्या जेव्हा मनात आलं, त्या आदिशक्तीच्या आपण म्हणू, हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याचं प्रतीक म्हणून एक पाषाण असा ठेवला, त्याच्याभोवती कुंपण घातलं त्याच्या संरक्षणाकरता. एका अर्थाने निराकाराची ही पूजा सुरू झाली. आणि मग त्याच्या हेही लक्षात आलं आणि विशेषतः त्यावेळच्या विद्वानांच्या लक्षात आलं, ऋग्वेदाचा काळ आपण घेऊ आता, त्या माणसांच्या लक्षात आलं की ह्या देवाचं जे सामर्थ्य आहे ते पाषाणामध्ये आणलं. पण देव कसा असेल, तर त्यांनी कल्पनेने अशा अशा पद्धतीचा तो असायला हवा, असला पाहिजे असं त्याच्या मनात आलं. आणि त्यांनी मग त्याला शब्दाकार दिला. ऋग्वेदामध्ये काय किंवा नंतरच्या उपनिषद, पुराणं या सगळ्या ग्रंथांमध्ये हळूहळू देव ही संकल्पना लक्षात घेऊन त्याला कुठला तरी आकार आहे असं गृहीत धरलं. याला आम्ही म्हणतो शब्दाकार. आधी अगदी निराकार होतं, आता शब्दाकारापर्यंत आपण देवतेच्या संबंधात विचार करताना आपली प्रगती झाली. पण त्याच्यावर त्याचं भागलं नाही, त्याच्या मनाला शांती नाही आहे. त्याच्यामुळं तो म्हणाला नाही, याच्यात काहीतरी सुधारणा केली पाहिजे, याला हातपाय वगैरे असायला पाहिजे, डोळे असायला पाहिजेत, नाही तर तो आपल्याकडे पाहिल कसं. मग त्याच्या मनात हे आल्यावर त्यांनी विचार केला की मग कोणत्या प्राण्याचा आकार ह्या शब्दाकाराला द्यायला पाहिजे. सगळ्यात उत्क्रांत प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी. तेव्हा त्यांनी माणसाचा आकार या शब्दाकारातनं निर्माण केला. आता मग त्या देवतेला 2 हात आले, 2 पाय आले, 2 कान आले, डोळे आले, नाक आलं. त्याचं थोडं समाधान झालं. अगदी सुरुवातीला आपल्याकडे ज्या मूर्ती आहेत, ज्या आजही उपलब्ध आहेत, त्या 2 हाताच्या आणि 1 तोंड असलेला असंच तो देवतेचा प्रकार होता. पण मग त्याच्या असं लक्षात आलं की मग आपलीच प्रतिकृती असल्यासारखी ही जर असेल तर मग त्याच्यात आणि आपला सामर्थ्यवान, शक्तिमान असा सर्वसाक्षी असा देव, याच्यात फरक काय मग. म्हणून मग त्यांनी त्याला काही हात जास्त दिले, त्याला काही डोकी जास्त दिली. म्हणजे असं झालं की आता द्विभुज देव जो होता तो आता चतुर्भुज झाला, अष्टभुज झाला, दशभुज झाला. आणि त्याचं 1 तोंड आहे. काही सगळ्या देवतांच्याबद्दल नाही म्हणत मी, पण काही देवतांना जसं ब्रह्मा आहे 4 तोंड आली त्याला, सदाशिव प्रकार आहे शिवाचा, त्याला 4 तोंड आली, वैकुंठ आहे विष्णूचा प्रकार, त्याला 4 तोंड आली. ह्या सगळ्या मूर्त्या हळूहळू घडत गेल्या. आणि मग लक्षात माणसाच्या असं आलं की आता आपल्याला जो पाहिजे तो सामर्थ्यवान, शक्तिमान, सर्वसाक्षी असा देव आपण निर्माण करू शकलो, म्हणजे अशी मूर्ती आपण निर्माण करू शकलो. आता ह्याच्यामुळं काय झालं की अशा मूर्ती पाहून 17व्या शतकामध्ये जेव्हा परदेशी लोक आले तेव्हा ते आपल्याला म्हणायला लागले की दीज इंडियन्स आर व्हेरी इंटरेस्टिंग पीपल, दे वर्शिप गॉड्स विच आर मॉन्स्ट्रस.
राक्षसी वृत्तीच्या देवांची ही मंडळी पूजा करतात, अशी मागासलेली मंडळी आहे. कारण असं झालं की आमची जी संकल्पना आहे त्याच्या मागची ही त्या लोकांना कळली नाही. आम्ही असं म्हणतो की 2 हातात जी शक्ती असते त्याच्यापेक्षा 4 हातात जास्त असेल, 10 हातात जास्त असेल, कारण आमचा देव शक्तिमान आहे. चेहरे तोंड दिली. ब्रह्मदेवाला मी म्हणालो 4 तोंड आहेत, सदाशिवाला 4 तोंड आहेत. त्याचा अर्थ त्या लोकांना कळला. काय त्याला आपण इंग्रजीमध्ये पार्ट फॉर दी होल म्हणतात. म्हणजे ब्रह्मदेवाला किंवा विशेषतः सदाशिवाला सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान अशा 5 अवस्थिती असतात सदाशिवाच्या. अवस्थिती म्हणजे आस्पेक्ट्स. तेव्हा ह्या 5ही अवस्थिती तयार करायला 5 मूर्ती पाहिजेत. पण आमच्या त्यावेळच्या धुरुण्यांनी असं ठरवलं की 5 मूर्ती कशाला, माणसं डोक्यावरनं ओळखू येतात की नाही. जसं उदाहरणार्थ सभेला किती माणसं होती, 1000 डोके होती. म्हणजे डोकं म्हणजे एक व्यक्ती आली समोर, यालाच 5 पार्ट फॉर दी होल म्हणायचं. आम्ही 4 डोकी दिली, 5 डोकी दिली सदाशिवाला, म्हणजे त्याच्या 5 अवस्थिती किंवा 5 आस्पेक्ट्स आमच्या लक्षात येतात. ह्या संकल्पना ज्या आहेत ह्या पाश्चात्य लोकांच्या सुरुवातीला लक्षात आल्या नाहीत. आता त्यांचाही अभ्यास वाढला. आता आपल्यापेक्षा एखादा व्यक्ती माणसं जास्त खोलवर जाऊन अभ्यास करतात असं आपल्याला दिसतं. सांगत असं होतो की अशा मूर्ती आम्ही घडवत गेलो, इथपर्यंत येऊन मनुष्य थांबला नाही, भक्त थांबला नाही. तो म्हणाला की जर देव इतका शक्तिमान आणि सर्वसाक्षी म्हणतो आपण, तर सर्वसाक्षीत्व त्याचं सिद्ध कसं करायचं. म्हणून मग विश्वरूप आलं. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने विश्वरूपाचं दर्शन अर्जुनाला दिलं ना, अर्जुन भांबावून गेला वगैरे असं आपण म्हणतो. तर त्याला आम्ही विश्वाकार म्हणतो. म्हणजे अगदी सुरुवातीला निराकार आहे, शब्दाकार झाला, पुन्हा आकार दिला आम्ही त्याला, म्हणजे मानवी आकार दिला. मानवाच्या आकारातनं आम्ही पुढे गेलो, त्याला देवाचा आकार दिला, म्हणजे सुराकार झाला. आणि सुराकारातनं हे विश्व आम्हाला उभं करायचं होतं म्हणून विश्वाकार झाला. खूप ह्याच्या करता चर्चा झाली असणार, विद्वानामध्ये उहापोह झालेला असणार. कशा पद्धतीनं ही मूर्ती केली पाहिजे याचा विचार आला, त्याच्यात तत्त्वज्ञान काय यायचं त्याचा विचार आला. आणि शेवटी असं माणसाने ठरवलं की इथपर्यंत आपण आलो हे बरोबर आहे, पण ह्या गोष्टी तयार करणारे कारागीर पाहिजेत, कलाकार पाहिजेत. आणि आपण जेव्हा अशा मूर्ती पाहतो तेव्हा मूर्ती हा शिल्पकार त्याच्या मनाने नाही घडवत, त्याला कोणीतरी ह्या शास्त्रातला पंडित असतो, त्यांनी ते त्याला मार्गदर्शन करायला हवं असतं. आणि आपल्याला हे लक्षात येईल की मूर्तिशास्त्रावरचे जे प्राचीन काळचे ग्रंथ आहेत त्याच्यावरनं आपल्याला कळेल की या ग्रंथातून माहिती आलेली त्याप्रमाणे मूर्ती घडवत गेल्या. कुणीतरी कलाकाराला हे सांगत गेलं की आम्हाला अशी मूर्ती पाहिजे, अशा पद्धतीत पाहिजे, इतक्या हात पाहिजेत, असा बसला पाहिजे देवांचा वगैरे वगैरे. आणि आता आपल्याला काय वाटतं की झालं, विश्वाकार आम्ही देवतेच्या मूर्तीत निर्माण केला. आता इथून प्रगती पुढे कोणती आहे, प्रगती झाली. काय झालं, ऋग्वेदातनं किंवा अनेक वेदातनं, चतुर्वेदातनं उपनिषदं आली. उपनिषदानंतर आम्हाला असा विचार आला, सर्व दर्शन संग्रह म्हणून आपण गीता आहे, असे ग्रंथ निर्माण होत गेले आणि आमचं तत्त्वज्ञान समृद्ध होत गेलं. मग आम्हाला असं वाटलं की ह्या विश्वकारातनं आपण तत्त्वज्ञान दाखवता येईल अशी मूर्ती घडवली पाहिजे. आणि आपले पंडित आणि आपली विशेषतः कलाकार ह्यात कुठेही कमी पडली नाहीत. मी मग सदाशिवाच्या मूर्तीचं वर्णन तुम्हाला केलं. मार्कंडी म्हणून एक गडचिरोली जिल्ह्यात ठिकाण आहे, तिथे एक मोठं देऊळ आहे, साधारणतः 11व्या शतकातलं आहे. आणि त्या देवळाच्या भिंतीवर
ज्याला आम्ही मंडोर म्हणतो, त्या भिंतीवर सुमारे 400 मूर्ती आहेत आणि 3 पट्ट्या आहेत त्याला. आम्ही त्याला त्रिजंघा मंडोर असं म्हणतो. आणि ह्या मूर्ती इतक्या घडवल्या गेल्या, त्यात ही सदाशिवाची मूर्ती आहे. आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे तर बसलेला आहे तो, 2 पाय मांडी घातलेले आहेत आणि 2 पाय असे खाली सोडलेले आहेत. असे 4 पाय आहेत आणि 6 डोकी आहेत. याचा अर्थ काय झाला लक्षात येत नाही. ब्रिटिश मंडळी किंवा पाश्चात्य मंडळी ज्याला मॉन्स्टर्स गॉड्स म्हणतात असंच त्यांना वाटलं असणार. पण असं की आपल्याकडे उपासनेचे 4 स्टेजेस आहेत किंवा पायऱ्या आहेत. चर्यापाद, क्रियापाद, योगपाद आणि ज्ञानपाद. चर्यापाद म्हणजे तुम्ही देवळाची झाडझूड करता, अंगणात सडा घालता, स्वच्छ ठेवता, फुलं आणता तोडून. ह्या सगळ्या गोष्टीला ज्याला सेवा म्हणू आपण त्याला चर्यापाद म्हणतात. तो खाली सोडलेला पाय आहे. दुसरा पाय जो आहे त्याला तो क्रियापाद आहे. म्हणजे काय तर देवतेच्या संदर्भात ज्या उपचारांची गरज असते, षोडशोपचार पूजा आपण म्हणतो, देवाला अभ्यंग स्नान घालणं, अभिषेक करणं, वस्त्रप्रावरण लेवणं, दागिने घालणं, मुकुट घालणं, या सगळ्या गोष्टी आणि आरती वगैरे या सगळ्या गोष्टी क्रियापदात येतात. आणि मग तो भक्त किंवा तो उपासक देवाच्या मूर्तीसमोर बसून योगधारणा करतो आणि ती झाल्यावर त्याला ज्ञान प्राप्त होतं. या त्या भक्तिमार्गाच्या 4 स्टेजेस आहेत, 4 पायऱ्या आहेत. त्या त्यांनी काय हे चर्यापाद क्रियापाद हे जे मी म्हणतो तर हा पाद शब्द जो आहे त्याच्यावर श्लेष केलेला आहे. म्हणून त्यांनी 4 पाय दिले. ह्या 4 प्रमेयावर, 4 सिद्धांतावर शैव सिद्धांत उभारलेला आहे. तेव्हा अशा पद्धतीची ही मूर्ती आपल्यासमोर आली की आपल्याला शैव सिद्धांत आठवतो. आणि शैव सिद्धांताचा अंतिम ध्येय काय? मोक्षप्राप्ती. म्हणून मी असं म्हणत असतो की अशा काही मूर्ती आम्ही ज्या निर्माण केल्या त्या मूर्ती तत्त्वज्ञानाला समूर्त करणाऱ्या असतात. आणि इथे हे शैव सिद्धांत समूर्त झाला ह्या मूर्तीच्या रूपाने. आणि त्याची उपासना करणं म्हणजे ब्रह्माचं ज्ञान करून घेणं. त्याला म्हणायचं, अशा मूर्तीला मी बिंब ब्रह्म असं म्हणतो. बिंब म्हणजे मूर्ती. ज्या मूर्तीच्या साहाय्याने आपल्याला ब्रह्माची प्राप्ती होते ती मूर्ती म्हणजे बिंब ब्रह्म. त्याचाच अर्थ असा की आता हे तत्त्वज्ञानात्मक ही मूर्ती झाली म्हणजे आता पुन्हा निराकार झाला. पहिला निराकार वेगळा शब्दशः निराकार होता. आता हा जो शेवटचा निराकार आहे याला तत्वशः निराकार आपण असं म्हणायचं. अशा पद्धतीनं मूर्ती च्या परमोच्च बिंदूपर्यंत आपण पोचलो. पण आता मूर्तिशास्त्राच्या काही वेगवेगळ्या आयाम त्याचा आपण विचार करणार आहोत. मूर्तिशास्त्राची वाढ कशी झाली, प्रगत मूर्तिशास्त्र कसं झालं हे आपण थोडक्यात पाहिलं. पण आता मूर्तिशास्त्राबद्दल काही चर्चा समाजात होत असतात, काही शंका निर्माण केलेल्या असतात, मूर्तीबद्दल काही अपसमज निर्माण झालेले असतात आणि मूर्तीचं प्रयोजन काय याच्याबद्दल काही प्रश्न असतात. त्याचा आपण आता विचार करणार आहोत. मूर्तीची पूजा कशा करता करायची? मूर्ती आपल्याला 3 गोष्टी सांगतात: समाज परिवर्तन, समाज प्रबोधन आणि सामाजिक अभिसरण. म्हणजे असं की आपल्याकडे जे हे निषाद आणि वन्य जमाती होत्या त्या जमातींना अभिजन संस्कृतीत आणायचं झालं तर काय करायचं तर त्यांच्या मूर्ती आपल्या त्यांच्या उपासनाची दैवत जी आहे ती आपल्यामध्ये घ्यायची. त्यामुळं ती माणसं आपोआपच त्यांचं परिवर्तन होतं आणि त्यांचा
सामाजिक स्तर उंचावतो. त्याला म्हणायचं समाज परिवर्तन. हे मूर्तींच्याद्वारे आपल्याला कळू शकतं. काय आहे, आता नरसिंहाची मूर्ती केली, अगदी ते चंचू नावाचे लोक आहेत, श्रीशैलजवळ आहेत, आंध्रात आहेत, जमातच आहे ती. तर त्या चंचू मंडळींचं जे दैवत आहे ते खरं नरसिंहाचं, पण नरसिंह कसा होता त्यांचा, तर अक्षरशः सिंहाच्या आकारातला होता. पण ते त्याची उपासना करत असत. आता तो जो चंचू समाज आहे तो या समाजामध्ये सामील करून घ्यायचा, मी त्यांचा स्तर उंचावून घ्यायचा. तर मग काय झालं की सिंहाला खांद्यावर त्याच्या शंखान चक्र ठेवलं गेलं, म्हणजे ही मूर्ती तयार झाली. आता चंचू लोक त्याची उपासना करायला लागले आणि अभिजन संस्कृतीतली माणसंही, त्या स्तरावरची माणसंही त्याची उपासना करायला की हा नरसिंह आहे म्हणून. अशा पद्धतीनं समाज परिवर्तन होत गेलं. समाज प्रबोधनाचा आता दुसरा भाग आहे. मूर्तीवरनं आपल्याला समाज प्रबोधन कसं घडत गेलं त्याचा विचार करता येतो. होतं काय आपल्याकडे की या ज्या गोष्टी त्याचा विचार आपण फारसा करत नाहीत आणि असं गृहीत धरतो की मूर्ती म्हणजे जाऊन नमस्कार करणे, मूर्तीला पाहिलंच पाहिजे असंही कोणाला वाटत नाही. मूर्ती कशाची आहे, कुणाची आहे, काही कोणी लक्ष देत नाही. जाऊन हात जोडतात आणि बाहेर पडतात देवळाच्या. याची आधी एक गंमत सांगतो तुम्हाला. मी एकदा कोकणात गेलो होतो, असंच मूर्ती पाहायला, मंदिरं पाहायला. तेव्हा एका ठिकाणी विष्णूचं मंदिर होतं. विष्णूची मूर्ती, आम्ही मोठी छान मूर्ती आहे, आम्ही दर्शन घेतलं आणि तिथल्या पुजाऱ्याला म्हटलं की बाबा ही थोडी मूर्ती आम्हाला पूर्ण पाहिजे आहे. तर वस्त्रपूजा झालेली होती त्यामुळं वस्त्रांकित होती ती, तर वस्त्र जर हे केले तर बरं होईल. तो म्हणाला नाही, आता पूजा होऊन गेली, आता नाही. मी ठीक आहे म्हणे. तेवढ्यात एक गृहस्थ याला आले दर्शनाला आणि ते म्हणले कुठून आला वगैरे वगैरे. मी म्हटलं की आपणही बाहेर गावून. नाही म्हणले, मी 20 वर्ष झाले दर्शन घेतल्याशिवाय मी जेवत नाही, रोज येतो, दर्शन घेतो आणि मगच हे. तर मी म्हटलं मग ह्या विष्णूच्या मूर्तीला 2च हात काय? तर ते म्हणाले 2च आहेत का? म्हणजे तर 20 वर्ष हा मनुष्य दर्शन घेतल्याशिवाय जेवत नाही आणि त्याला माहीत नाही मूर्तीला किती हात आहेत ते. त्याचा समज 4 हात असतील, 2च आहेत. म्हणलं तात्पर्य काय की आपण दर्शन घेतो पण मूर्ती कशी घडवली गेलेली आहे, कोणत्या प्रकाराची आहे. आता विष्णूच्या मूर्तीमध्ये सुद्धा केशव, नारायण, माधव अशा मूर्ती आहेत. तिकडे लक्ष आपलं जातच असं नाही. काही लोकांचा अर्थात जातं, चौकस असतील त्यांची, पण सामान्याचा जात नाही. मी सांगत असं होतो आपल्याला की याच्या निमित्ताने, म्हणजे हेच एक काम मूर्तीच्या बद्दलचं आहे, अभिप्रेत आहे आपल्याला असं नव्हे, तर मूर्ती अनेक गोष्टी आपल्याला सांगत असतात. आता दुसरा जो प्रकार आहे, आपण समाज परिवर्तनाचा विचार केला, समाज प्रबोधन असं जो मी भाग सांगितला आपल्याला, तो समाज प्रबोधन म्हणजे काही मूर्ती आपल्याकडे संहार मूर्ती आहेत आणि काही मूर्ती आहेत त्या अनुग्रह मूर्ती आहेत. म्हणजे संहार मूर्ती म्हणजे देव तुमचं चुकलं तर शिक्षा करत असतो तुम्हाला. मग त्याच्यात रावण येतो, मार्कंड काल येतो, अशा संहार मूर्ती आपल्याला दिसतात, आढळतात. आणि अनुग्रह मूर्ती म्हणजे मार्कंडेय अनुग्रह मूर्ती, अर्जुनानुग्रह मूर्ती, रावणानुग्रह मूर्ती. म्हणजे देव ज्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना जे पाहिजे ते, त्यांना जे अभिप्रेत आहे ते प्राप्त करून देतो, त्याला अनुग्रह मूर्ती म्हणायच्या. आता ह्या मूर्ती अशा अशा घडवाव्यात हे कोणी सांगितलं? तर हे पुराणामध्ये ज्या कथा आल्या त्या कथातल्या ह्या मूर्ती घडवल्या गेल्या. त्याचं कारण असं की तुम्ही कसं वागावं म्हणजे तुमचं भलं होईल आणि कसं वागू नये
तसं जर वागलात तुम्ही न वागायचं असताना तर तुम्हाला शिक्षा होते. त्याला म्हणायचं संहार मूर्ती. म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर कालारी मूर्ती आहे. म्हणजे मार्कंड नावाचा एक भक्त असतो आणि त्याला सांगितलं असतं की तुला 16 वर्षाचंच आयुष्य. ते आयुष्य संपल्यावर देव त्याला त्याची भक्ती पाहून प्रसन्न होतात, पण ते आयुष्य ठरलेलं असताना ते घेऊन जायला म्हणून यम येतो. तेव्हा शिव प्रगट होतात लिंगातनं आणि त्याला लाथ घालतात त्याच्या पेकाट्यात आणि यमाला नाहीसं करतात. याला कालारी मूर्ती म्हणायची. म्हणजे भक्त तो जो मार्कंडेय नावाचा जो भक्त आहे त्याची भक्ती पाहून त्याच्यावर शिवप्रसन्न झाले आणि त्याला त्याचं प्राणहरण करणारा जो यम आहे त्याला त्यांनी घालून दिला. आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा? ही पुराणातली कथा आहे. अशा मूर्ती भारतात अनेक ठिकाणी तुम्हाला आढळतात. माणसाने त्याच्यापासून हे घ्यायचा, विचार घ्यायचा की जर आपण गैरवर्तन केलं तर आपला नाश होतो आणि चांगलं वर्तन केलं, भक्ती केली तर आपल्या संरक्षणाला देव धावून येतो. हे समाज प्रबोधन जे मी म्हणतो त्याच्या संबंधातल्या ह्या मूर्ती आहेत. आणखी एक भाग मी आपल्याला मागं सांगितला, त्याला म्हणायचं सामाजिक अभिसरण. हा फार महत्त्वाचा आणि ऐतिहासिक गोष्टींवर प्रकाश टाकणारा भाग आहे. काय झालं, इराणमध्ये अग्निपूजक आणि सूर्यपूजक असे 2 गट होते. मी इराण आजचा नाही म्हणत, जेव्हा इराणला पर्शिया म्हणत असत तेव्हाची गोष्ट आपल्याला सांगतोय. तेव्हा तिथे असे 2 गट होते. त्या 2 गटांमध्ये वारंवार वाद निर्माण व्हायचे. काही वेळा थोडेसे लढायासारखंही स्वरूप त्याला यायचं. तेव्हा एकदा अग्निपूजकांनी सूर्यपूजकाला हाकलून लावलं. तर सूर्यपूजक जाणार कुठं हो? आता आपल्याला माहीत आहे, इतिहास काय आपल्याला सांगतो की कुठल्याही देशातले लोक हाकलून दिले गेले की ते भारतात येतात. इराणमधलेही लोक हाकलून दिले गेले, आले भारतात. त्यांना उत्तरेकडे त्यांना स्थान दिलं, उत्तरेकडे ते राहिले. त्यांना मागी ब्राह्मण किंवा मग ब्राह्मण असं म्हणतात, कारण ते पुजारी आहेत म्हणून ब्राह्मण म्हणायचं. मागी ब्राह्मण आहेत. ही ऐतिहासिक घडलेली गोष्ट आहे. राजवाडेंनी आपल्या लेखसंग्रहामध्ये याच्यावर एक चांगला लेख लिहिलेला आहे. आणि इतकंच नव्हे, एका अर्थाने पुणेकरांना धक्का देणारीच गोष्ट आहे की पिंपरी चिंचवडला अजूनही 150-200 मागी मंडळी राहतात आणि ते रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची उपासना करतात, उत्सव करतात. हे आपल्या लक्षात येऊ शकतं. तर मी सांगत असं होतो की त्या लोकांना आपण सामावून घेतलं, त्याला अभिसरण म्हणायचं, सामाजिक अभिसरण. याच्याबद्दल थोडा अजून विचार केला तर आपल्या लक्षात असं येईल की हे आम्हाला कसं कळलं हो. इतिहास आम्ही पाहिलेला नाही, पण आम्हाला असं लक्षात आलं की इराणी देवदेवता जे आहेत त्यांच्या पायामध्ये गमबूट्स असतात. आता उत्तरेकडच्या सगळ्या देवळामध्ये तुम्ही पहा, सूर्याच्या मूर्तीला असे हाय बूट्स घातलेले असतात. तुम्ही कोणार्कला गेलात तर सगळे, आता कोणार्कची मूळ मूर्ती नाही पण बाजूच्या ज्या 3 मूर्ती आहेत त्या सगळ्या मूर्तींच्या पायामध्ये गुडघ्यापर्यंतचे बूट आहेत. मोढेराला गेलात असंच आहे. अशी एक मूर्ती आपणच पाहिजे झाली इथल्या इथे तर रत्नागिरीला थिबा पॅलेस आहे, तिथं अशी एक मूर्ती ठेवलेली आहे बूट घातलेली. ही ती मंडळी तसं करत असत. तेव्हा त्यांच्या प्रकारानेच ह्या मूर्ती इथं घडवल्या जायला लागल्या आणि त्याची उपासना उत्तरेतच व्हायला लागली, कारण ते उत्तरेत राहत असत, स्थायिक झालेले होते. पुढे गंमत सांगतो आपल्याला. आपल्या देवाच्या पायात बूट नसतात, चपला नसतात, कारण आपण ते गैर मानतो. मग आता ही मूर्ती खपवून कशी घ्यायची? मग मिथ्स येतात आणि हे मिथक आपण म्हणतो ज्याला,
त्या म्हणजे पुराणातल्या कथा असं त्याचं वर्णन करू, दंतकथा किंवा यांच्यात भयंकर सामर्थ्य असतं. अशी कथा तुम्हाला सांगितल्यावर कोणीही प्रश्न विचारत नाही, हे असं काय झालं, असं कसं काय झालं, हे अनैसर्गिक वाटतं आम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी मनात येत नाहीत. इतकं सामर्थ्य त्या कथांमध्ये असतं. आधी ती एक गोष्ट सांगतो आणि मग पुढे जातो. गणपती आहे. आपल्याला ती गणपतीची कथा सगळ्यांना माहिती आहे की गणपती धाराशी उभा होता आणि शिवाला त्यांनी अडवलं तर शिवाने त्याचं मुंडकं उडवलं. पार्वती रागवली. मग हा गेला आणि पहिला प्राणी जो दिसेल त्याचं मुंडकं अडवून हे ते बसवायचं ह्या धडावर. तेव्हा ते पहिला प्राणी त्याला त्रिशुंड हत्तीच दिसला. त्या हत्तीचं मुंडकं त्यांनी आणलं आणि या धडावर बसवलं. ही कथा सगळ्यांना माहिती आहे. मी असं विचारतो की ही कथा गेल्या 200-400 वर्षापासून आपल्याकडे पिढ्यानपिढ्या ऐकत आपण आलेलो आहोत. प्रश्न निर्माण झाला का हो कधी कोणाच्या मनात? कोणी असं विचारलं की खाली पडलेलं गणपतीचं मुंडकं उचलून का नाही ठेवलं? तिथं जंगलात जायचं, हत्तीचं मुंडकं आणायचं, बसवायचं, एवढं कसं करतं? कोणी विचारत नाही. असं एका पुरणकराला शंका आली. म्हणलं कोणी नाही तर नाही, पुण्याचे विद्वान तरी प्रश्न विचारतील, मग काय करायचं? तर त्यांनी म्हटलं की ते मुंडकं तुटलं गणपतीचं आणि आकाशात निघून गेलं. म्हणजे प्रश्नच निर्माण झाला. पण एका पुरणकाराच्या लक्षात आलं होतं. मी हे साशा करता सांगतो आपल्याला. मग ह्या बूट घातलेल्या सूर्याच्या मूर्तीची उपासना करायची नाही, कारण त्याची प्राणप्रतिष्ठा करायला सांगितल्यावर तिथले जे पुरोहित आहेत उत्तरेकडचे, मग हे मूलस्थानमध्ये घडलेली घटना आहे. तर मूलस्थान आता त्याला मुलतान म्हणतात. तिथले जे पुरोहित होते ते म्हणजे आम्ही नाही ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत, कारण पायात बूट आहे. आता काय करायचं? सांब नावाचा कृष्णाचा मुलगा होता. सांब पुराण आहे. मुलगा होता, त्याला कुष्ठरोग झाला. त्याला सांगितलं होतं की उन्हात तू 12 वर्ष तप करायचं. तर 12 वर्ष तू त्या मुलतानच्या तिथे उन्हात पडून राहायचा वगैरे वगैरे. कुष्ठ नाहीचं झालं 12 वर्ष. नदीत स्नानाला गेला तेव्हा अशी मूर्ती त्याला मिळाली. ती आणून त्यांनी प्रतिष्ठापना केली की सूर्यामुळं मला हे झाले ते मी सूर्याची मूर्तीची स्थापना करणार. त्यावेळी पुरोहितांनी असा उद्योग केला, नाही आम्ही करत प्रतिष्ठापना. आता त्या सांबाला असा प्रश्न पडला की आता काय करायचं? त्यांनी कृष्णाला विचारलं, कारण वडील ना कृष्णाला विचारलं. तर कृष्ण म्हणे तू त्या द्वीपातून म्हणजे इराणमधनं पुरोहित घेऊन ये आणि ते पूजा करतील बरोबर. ती पूजा त्यांनी केली असं गृहीत धरायचं आणि मग भारतीय समाजाला ती मूर्ती मान्य झाली. अशी एक कथा आहे. दुसरी एक कथा अशी आहे की सूर्याची संज्ञा नावाची एक पत्नी असते. ती सूर्याला म्हणते, म्हणजे सूर्य खूप वेडावाकडा वाढत होता तेव्हा ती तिच्या वडिलाला सांगते, म्हणजे विश्वकर्मा तिचे वडील विश्वकर्माला सांगते की बाबा हा इतका बेढप दिसतोय, मला बेढपता मला नाही आवडत. तेव्हा त्यांनी त्याला ट्रिम डाऊन करायचा प्रयत्न सुरू केला आणि तो करता करता गुडघ्यापर्यंत तो आला आणि तिथं आल्याबरोबर तो म्हणायला लागलं की मला आता हे सहन होत नाही. तेव्हा तो थांबला, म्हणून गुडघ्याच्या खालचा भाग झाकला गेला बुटाच्या द्वारे. अशी ती एक कथा आहे. मी हे सांगत आपल्याला असं करता होतो की मूर्तिशास्त्राचा इतक्या अंगाने विचार करताना काही गोष्टी आपल्याला अशाही लक्षात ठेवाव्या लागतात की समाज मनामध्ये त्या प्रकारची मूर्ती जर मान्यता प्राप्त करून घ्यायची झाली तर काय केलं पाहिजे. मग त्याच्याकरता मीच सारे. तेव्हा आपण आता असं पाहिलं की समाज परिवर्तन, समाज प्रबोधन आणि सामाजिक अभिसरण या गोष्टी मूर्तींच्या द्वारे आपल्याला
कशा कळू शकतात. हा एक भाग झाला. आता काय झालं, मूर्तींच्याबद्दल अज्ञानामुळं काही प्रश्न निर्माण झाले आणि मग त्या मूर्तींचं ज्या प्रकाराने आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे तसं ज्ञान होत नाही. त्याच्याबद्दल मग अनेक गोष्टी निर्माण होतात त्या पटवून देण्याकरता म्हणून. आणि मग असं लक्षात येतं आपल्या की कुठेतरी ह्या गोष्टी मानवी मनात जरी शिरलेल्या असल्या तरी त्या चुकीच्या आहेत. मी एक दोन उदाहरणं याच्याबद्दल आपल्याला देतो. एक उदाहरण असं आहे की आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं आहे. पांडुरंग पंढरपूरचं आपल्याला माहीत आहे की समचरण विटेवरी तो उभा आहे आणि दोन्ही हात त्याच्या कमरेवर आहेत. आता ह्याच्यावरनं प्रश्न, आणि एका उजव्या हातामध्ये शंख आहे, डाव्या हातामध्ये कमळ आहे. आपली समजूत काय असते शंखाच्या बद्दल? मुलगा नापास झाला की आपण म्हणतो शंखोबा आहे, पण शास्त्रामध्ये शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि कमळ हे पावित्र्याचं प्रतीक आहे. आता असं झालं की ही विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यावर अनेक प्रश्न लोकांनी निर्माण केले आणि अनेक कथा निर्माण झाल्या. खरं म्हणजे हा विष्णूच आहे. त्याच्याबद्दल मग आमच्या संतांनी वेगवेगळे विचार मांडले, पण हा विष्णू आहे आणि ह्या विष्णूला हा समचरण उभा असल्यामुळं तो ध्यान करतो, योग करतोय असा त्याचा अर्थ आहे. पण ह्याच्याबद्दल किती गोष्टी निर्माण झाल्या आपल्याला सांगतो. कोणी ह्याला म्हटलं, जैन मंडळीने म्हटलं की हे नेमिनाथ आहे. शास्त्राचं ज्ञानच नाही ना. नेमिनाथाच्या हातामध्ये कधीही शंख नसतो. त्याच्या पादपीठावर शंख हे त्याचं लक्षण म्हणून ठेवलेलं असतं. शिवाय त्याच्या हातात कधी कमळ नसतं. तरीही नेमिनाथाची मूर्ती म्हणणारी काही मंडळी आहेत. ते कसं अज्ञानमूलक आहे हे मी आपल्याला सांगतो. काही मंडळी म्हणतात ती बुद्धाची मूर्ती आहे. बुद्ध एकतर अशी सालंकृत असलेली बुद्धाची मूर्ती फार कमी असते, मुकुट आणि सगळे दागिने वगैरे घातलेली एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की बुद्धाच्या हातामध्ये शंख कधीच नसतो. तुम्ही बुद्धाच्या, मी पाहिल्यात म्हणून सांगतो, मी 1000 मूर्ती बुद्धाच्या पाहिल्यात, इथेही पाहिल्यात, लंडनच्या म्युझियममध्ये कुठेही तुम्हाला शंख दिसणार नाही. एखाद्या वेळी कमळ समजा असेल तर कमळ जर असेल तर त्याला पद्मपाणी म्हणतात. म्हणजे बुद्धाची ती मूर्ती होत नाही. मग ही मूर्ती आहे कशाची? असा उभा आहे, कमरेवर हात ठेवून आहे. आमच्या लोकांच्या लक्षात हे आलं नाही की ही मूर्ती योगस्थानक विठ्ठलाची आहे. म्हणजे आता इथे आपण असा विचार केला पाहिजे की मूर्तीचे 4 प्रकार आहेत. योग, भोग, वीर आणि अभिचारिका अशा 4 प्रकारच्या मूर्ती असतात. भोगमूर्ती म्हणजे कोणती? तर बालाजीची मूर्ती आहे समजा. म्हणजे कशी आहे ती? तर तिचं नवस केल्याने माणसाचं मनोकामना पूर्ण होते असं समज आहे. म्हणून बालाजीला लोक गेले म्हणजे हुंडीच्या हुंडी भरून तिथे द्रव्य ठेवलेलं जातं, आपल्याला हे माहीत आहे. त्याला म्हणायचं भोगमूर्ती. म्हणजे तुमच्या ऐहिक इच्छा पूर्ण करणाऱ्या ज्या गोष्टी असतात, ज्या मूर्तीकडनं तुम्हाला अभिप्रेत असतात, तशा मूर्तीला म्हणायचं भोगमूर्ती. वीरमूर्ती म्हणजे कोणती? तर हनुमानाची मूर्ती आहे किंवा महालक्ष्मीची मूर्ती आहे. तुम्ही कोणत्याही तालिमीत जा, कुठल्याही, तुम्हाला मारुतीच्या मूर्तीशिवाय दुसरी मूर्ती दिसणार नाही. ती वीरमूर्ती, कारण प्राप्ती व्हावी शक्तीची म्हणून. किंवा तुम्ही तुळजापूरला गेलात, महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे, तर शत्रूवर मात करण्याचं सामर्थ्य आम्हाला द्या अशी त्या मूर्तीची प्रार्थना असते. म्हणून तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात प्रतापगडला तशी मूर्ती आली, दर्शनाची हे झाली. तर ह्या प्रकाराने ज्या मूर्ती असतात त्याला वीरमूर्ती म्हणतात. आणि योगमूर्ती म्हणजे काय? तर जो योग्याला उपलब्ध असलेलं ध्यान करण्याच्याकडे प्रवृत्ती करणारा जो देव त्या मूर्तीतला, त्याला म्हणायचं योगमूर्ती. याच्याबद्दल मी थोडं आणखी सांगतो आपल्याला.
ही कशी उभी आहे तर समचरण आहे, ताठ उभी आहे वगैरे वगैरे, कमरेवर हात आहे. आता समचरण आहे म्हणजे पाय हलत नाही. एकदा काय झालं, मी एका भाषणात म्हटलं तो दक्षमध्ये उभा आहे. आता मी दक्ष शब्द वापरल्यावर लोक म्हणतात हे कोणत्या विचारसरणीचे आहेत, म्हणून तो शब्द मी सोडून दिला. समचरण आहेत, पाय हलायची सोय नाही. कारण आलीढ प्रत्यालीढ अशा कुठल्याही प्रकाराने जर तुम्ही उभे राहिलात तर तुमचे पाय हलतात हे लक्षात येतं. कमरेवर हात आहेत म्हणजे अभय हस्त नाही, वरद हस्त नाही, वितर्क हस्त नाही. कमरेवर हात आहेत म्हणजे हात हलत नाही. योगश्चित्त वृत्ती निरोधा पतंजली सांगतो. म्हणजे छाती, मान आणि डोकं हे एकाच ओळीत असतील आणि हे बाकीचं मी सांगितलं त्याप्रमाणे जर असाल तुम्ही, तर तुम्ही उभे राहिलेला असलात तरी ती योगमूर्ती होत असते. काही लोकांनी मला असं विचारलं की संतांनी तर ह्याच्याबद्दल हा गोपाळ कृष्ण आहे वगैरे असंही सगळं म्हटलं मुक्त आणि योगमूर्ती ही आम्हाला कुठेही ऐकण्यात नाही संत वाङ्मयामध्ये, अभंगामध्ये. तेव्हा मी त्यांना असं म्हणतो की नामदेवाच्या आणि निवृत्तीनाथांच्या अभंगामध्ये या पांडुरंगाला पंढरपूरच्या 24 वेगळा हा 25वा असं म्हणतात. आता हे 24 कोण, तर केशव, नारायण, माधव, गोविंद हे 24 विष्णूचे प्रकार. आणि त्या चोळीत हा आहे 25वा म्हटलं आहे, हा वेगळा म्हटलं नाही, हा 25वा आहे. याचा अर्थ असा की थोडा फरक आहे. 24च्या मधलाचही हा, पण थोडा याचा फरक असल्यामुळं याला आम्ही 25वा म्हटलं. तुम्हाला व्यवहारातलं सांगतो. एखाद्या व्यक्तीला 4-5 मुलं आहेत, बहुतेक सगळी सारखे दिसतात. हे 2 वडिलांसारखे आहेत, हा आईसारखा आहे. एखादा मुलगा हा थोडा वेगळा आहे, पण तो मुलगाच त्या कुटुंबाचा असतो. हे जसं तसं हे आहे असं आपण समजायला पाहिजे. त्याच्याही पेक्षा मी आत्ता तुम्हाला सांगणार होतो ते असं की संत ज्ञानेश्वरांच्या अभंगावलीमध्ये 45वा अभंग आहे. त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे, ऐसा हा योगी राजू तो विठ्ठल मज उजू बाप रखुमा देवीवर. उजू म्हणजे आवडणं. हा योगीराज विठ्ठल आहे स्पष्ट. आणि नुसतं योगीराज म्हणलं नाही, विठ्ठल नाव घातलंय म्हणजे हा विठ्ठल योगीराज आहे म्हणून मला आवडतो. म्हणजे आता योगी या दुर्लभ तो पाहिला तुम्ही. ज्या संत ज्ञानेश्वराला योगी म्हणता त्यांनी विठ्ठलाची ओळख आपल्याला करून दिली की हा योगीराज आहे. आणि आद्य शंकराचार्यांनी काय म्हटलं, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय धातू मुनींद्रे. म्हणजे पंढरपूर हे योगपीठ आहे. ते कशामुळं झालं, तर ह्या योगीराज विठ्ठल आहे म्हणून. तात्पर्य मला काय म्हणायचं आहे की विठ्ठलाच्या मूर्तीबद्दलही लोकांच्या मध्ये असे अनेक अपसमज आहेत. पण मूर्तीशास्त्राच्या दृष्टीनं तुम्ही विचार केला तर तुम्हाला ही मूर्ती योगस्थानक विठ्ठल आहे. स्थानक म्हणजे उभा असणं. योगस्थानक विठ्ठलाचे आहे हे स्पष्ट होतं. असंच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं आहे. नवदुर्गामध्ये महालक्ष्मी असं एक नाव आहे. तेव्हा ती जी महालक्ष्मी कोल्हापूरची आपण म्हणतो ती वैष्णव मूर्ती नाही, ती शैवच आहे. तुम्ही जर बारकाईनं पाहिलं त्या मूर्तीच्या जवळ तर डाव्या पायाशी तिच्या सिंह आहे. सिंह हे वाहन दुर्गेचं असतं. आणि नवदुर्गामध्ये अनेक दुर्गांची जे नावं आहेत त्यापैकी एक नाव आहे महालक्ष्मी. आता काय झालं की त्या लक्ष्मी ह्या नावावरनं तो विष्णूची पत्नी असं समजून मग तो बालाजीकडनं तिला मोठी पैठणी येते दरवर्षी, अमुक तमुक, हे नंतरच्या लोकांनी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. ह्याही एकपेक्षा आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला की एक मोठा भक्त व्यापारी असलेला महालक्ष्मीचा शिलालेखात वर्णन आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी तो तिकडे होयसळांच्या राज्यात जातो आणि तिथं एक देऊळ बांधतो महालक्ष्मीचं. आणि त्या महालक्ष्मी, कारण महालक्ष्मीचा भक्त म्हणून
पण तो महालक्ष्मीचा अर्थ लक्ष्मी असं घेऊनच त्या दोन हातात हे देऊन शंखचक्र देऊन त्यांनी तशी मूर्ती केली. तर तात्पर्य असं की अशा रीतीनं गैरसमज होऊन किंवा अपसमज होऊन मूर्तींच्याबद्दल आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने गोष्टी लक्षात येतात. पण मूर्तिशास्त्राचा अभ्यास केला म्हणजे अशा गोष्टी आपण टाळतो लक्षात घेणं आणि खरी मूर्ती कशी आहे याचा विचार करतो. आता आणखी एक दोन गोष्टी आपल्याला मी सांगतो. एक गोष्ट त्यातली अशी की देवाला एकच पत्नी असते, पण आपल्याला विचार करताना काही मंडळी सांगतात की 2 पत्नी आहेत, 3 पत्नी आहेत. सूर्याच्या बरोबर 4 पत्नी दाखवतात, विष्णूच्या बरोबर. तर तसं नसतं. देवाला एकच पत्नी असते. दुसरी जी असते ती त्याची शक्ती असते आणि ती नेहमी उजव्या हाताला दाखवलेली असते. डावीकडे जी असते ती त्याची पत्नी असते. गैरसमज असा लोकांचा होतो की 2 स्त्रिया आजूबाजूला दाखवलेल्या आहेत म्हणजे त्या 2 पत्नी आहेत. ते अजिबात बरोबर नाही. पण लोकांचा हा समज आहे. मूर्तिशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केला की आपल्याला ह्या गोष्टी कळतात. उदाहरण द्यायचं झालं तर कार्तिकेयाला महाराष्ट्रात तर स्त्रिया त्याची पूजा करत नाहीत, दर्शन घेत नाहीत. पण दक्षिणेत तुम्ही गेलात की तुम्हाला लक्षात येतं की त्याच्या 2 पत्नी म्हणून दाखवतात. एक महावल्ली आणि दुसरी देवसेना. तर कार्तिकेय हा देवाचा सेनापती असल्यामुळं त्याची जी शक्ती आहे ती देवसेना असते आणि शक्ती हा स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळं ती मूर्ती करायची झाली त्या शक्तीची तर बाईचीच करायला लागते, स्त्रीचीच करायला लागते. तर ती शक्ती असते आणि देवसेना आणि महावली ही त्याची बायको असते. आता राही रुक्मिणी पांडुरंगाची म्हणतो आपण. तर रुक्मिणी ही त्याची पत्नी म्हणजे कृष्णाची म्हणून, एरवी लक्ष्मी, आणि ही जी असते ती त्याची शक्ती असते. किंवा गणपतीची रिद्धी, सिद्धी, बुद्धी ह्या सगळ्या पत्नी म्हणतात. पत्नी असत नाहीत कारण गणपतीची जी शक्ती ज्याच्यात आहे त्या शक्तीला स्त्री रूप दिलेलं असतं असा त्याचा अर्थ असतो. पत्नी देवाला एकच असते. तेव्हा ही गोष्ट आपण मूर्तिशास्त्राचा अभ्यास करताना लक्षात ठेवली पाहिजे. मी अगदी सुरुवातीला हाताबद्दल बोललो होतो तेव्हा इतके हात असलेल्या काही मूर्ती आपल्याला पाहता येतात. पण बऱ्याचशा मूर्ती परकीय आक्रमकांनी, मोगलांनी फोडल्या, तोडल्या. ह्याही मूर्ती मी जिथे जिथे जातो तिथल्या मंडळींना सांगतो की ह्याही मूर्ती तुम्ही जपून ठेवा, कारण त्या खूप काही गोष्टी सांगून जात असतात. एक तर आम्ही कसे दुर्बळ ठरलो आणि परकीय आक्रमक येऊन त्यांनी कशा मूर्ती फोडल्या हेही आम्हाला जसं कळतं, तसं हातातल्या काही वस्तूवरनं सुद्धा आम्ही ती मूर्ती मुळात कोणती होती हे कळू शकतं आम्हाला. आता उदाहरणार्थ 4ही हात शिवाचे तुटले, एक हातामध्ये मात्र त्रिशूळाचा भाग दिसतोय की आम्ही म्हणतो ही शिवाची मूर्ती आहे. किंवा एखाद्या हातामध्ये शंख किंवा चक्र असं दिसलं की आम्ही म्हणतो ही विष्णूची मूर्ती. भले आम्हाला ती पूर्ण पाहता येणार नाही पण ती विष्णूची आहे हे एवढं तर लक्षात येतं. मी मग शक्तीबद्दल आपल्याला बोललो. एक फार आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचं सुदैव एक अर्थाने, एक अन्व नावाचं देऊळ आहे, अजिंठ्याला जाताना लागतं. त्या देवळावर विष्णूच्या 24 विष्णू, केशव नारायण माधव या विष्णूच्या विग्रहाच्या 24 शक्तींची शिल्पांकन आहेत. हे म्हणजे भारतामध्ये हे कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. लक्ष्मी म्हणतात. विष्णूबरोबर जी पत्नी असेल, जी स्त्री असेल ही विष्णू पत्नी आहे म्हणजे लक्ष्मी आहे. पण तिथे 24 प्रकारच्या मूर्ती आहेत. म्हणजे केशवाची शक्ती कीर्ती, नारायणाची कांती, गोविंदाची तुष्टी, माधवाची पुष्टी, संकर्षणाची सरस्वती, अशा मूर्ती 24 तिथं दाखवलेल्या आहेत. हे फार
मूर्तिशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं अशी उपलब्धी आहे आपल्याला झालेली. मी बहुतेक सगळी पुस्तकं मूर्तिशास्त्रावरची वाचली, पण त्यात कुठेही याची नोंद नाही. मग आता मला कसं कळलं की ह्या शक्ती आहेत, ह्या केशवनारायण माधवाच्या आहेत? काहीतरी पुरावा लागतो ना. तर तुम्ही जर जुने ग्रंथ काढून पाहिले तर त्यात शक्तींची नावं आहेत आणि त्याचं उदाहरणही दिलं आहे. केशवाची शक्ती कीर्तीच का, नारायणाची कांतीच का, त्याचाही अर्थ आपल्याला त्या ग्रंथातून उपलब्ध होतात. तेव्हा अशा काही गोष्टी आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भले परकीयांनी मूर्तीची तोडफोड केलेली असेल तरी आमच्या मनातली जी त्या मूर्तींच्या बद्दलची श्रद्धा आणि निष्ठा आहे ती काही ते हिरावून घेऊ शकत नाही. आणि ह्या दृष्टीनं विचार केला तर मूर्ती अजूनही घडवल्या जातात, मूर्तींची उपासना अजूनही होत असते, हे आपल्या लक्षात येऊ शकतं. याच दृष्टीनं विचार केला आपण तर असंही लक्षात आपल्या येतं की या मूर्तींच्या मध्ये जे आम्ही सामर्थ्य अपेक्षितो ते आम्हाला प्राप्त व्हावं या दृष्टीनं आम्ही त्याची उपासना करत असतो. मारुतीची उपासना करतो म्हणजे काय करतो तर आमच्यामध्ये सामर्थ्य निर्माण व्हावं म्हणून करतो. हे उपासक विसरून गेले हल्ली. मूर्तींमधनं काय घ्यायचं असतं याचा विचार न करता केवळ हात जोडून नमस्कार करणं मूर्तीला एवढाच उपचार आपल्यामध्ये राहिला. तुम्हाला एक आश्चर्य वाटेल, चाफळला समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली रामाची म्हणून मूर्ती आहे जुनी. त्यांना ती डोहात मिळाली आणि त्यांनी त्याची पूजा सुरू केली. तर ती मूर्ती मुळात सूर्याची, रामाची नाही. आता आम्ही असं म्हणायला लागलो की लोक म्हणणार रामदासापेक्षा तुम्ही शहाणे आहेत काय? असं नाही. रामदासापेक्षा आम्ही शहाणे असणं तर आम्ही त्यांचे भक्त आहोत, आम्ही त्यांचे दास आहोत. पण असं कसं झालं तर त्याचा अर्थ असा घ्यायला लागतो आपल्याला की राम हा सूर्यकुलोत्पन्न असल्यामुळं त्याचा जो मूळ पुरुष आहे त्या कुळाचा त्याची उपासना म्हणजे मग रामाची आलीच, त्यात अंतर्भूतच झालं असा त्याचा अर्थ घ्यायचा असतो. केवळ त्यांचं चुकलं किंवा त्यांना मूर्ती कळली नाही असं म्हणणं हे मोठ्या शहाणपणाचं होत नाही. म्हणून मला असं म्हणायचं आहे की मूर्तिशास्त्राच्या संबंधात ज्या ज्या मोठ्या मंडळींनी विचार केला त्या मंडळीचा मूळ उद्देश आपण लक्षात घेतला पाहिजे आणि हेही धोरण आपण ठेवलं पाहिजे की आपण काही त्या मंडळीच्या पेक्षा बुद्धिमान आहोत, हुशार आहोत असं नव्हे. मूर्तिशास्त्राचा जर काटेकोरपणे अभ्यास केला तर काही मूर्तींची आपल्याला जी आधी चुकीची माहिती मिळाली मूर्तींच्या बद्दलची त्याच्यापेक्षा आपल्याला ती यथास्थित माहिती मिळू शकते. हे मूर्तिशास्त्राचं वैशिष्ट्य. अशा पद्धतीनं आपण मूर्तिशास्त्राचा आणि का इतक्या मूर्ती मिळतात वेगवेगळ्या मी तर चक्रावून जातो. मी आता गेली 30 वर्ष मूर्तिशास्त्राचा अभ्यास करतो, मूर्तींचा अभ्यास करतो. पण अनेकदा नव्या नव्याने मूर्ती आपल्यासमोर यायला लागतात, नव्या नव्याने मूर्तींची ओळख होते. मूर्तीच्या संबंधात अभ्यास करताना मूर्तीची ओळख, मूर्तीचं वर्णन आणि मूर्तीच्यावरनं होणारं अर्थप्रबोधन किंवा अर्थबोधन म्हणा अशा गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणजे असं की आयडेंटिफाय केली, तुम्ही एक मूर्ती पाहिली, तुम्ही म्हणालात की हो ही विष्णूची आहे, हे आयडेंटिफिकेशन झालं. त्याचं वर्णन तुम्ही केलं की ह्या हातात अमुक आहे, ह्या हातात अमुक आहे, ह्या हातात अमुक आहे वगैरे, हे डिस्क्रिप्शन झालं त्याचं. पण इंटरप्रिटेशन करताना मूर्ती मूळ उद्देश मूर्तीचा काय आहे, ती आपल्याला कोणतं तत्त्वज्ञान सांगणारी आहे, कोणती आध्यात्मिकतेत आहे, या गोष्टी आपल्याला कळाव्या लागतात. त्याच्याकरता हे महत्त्वाचं शास्त्र आहे. काय होतं
मूर्तींचं आयडेंटिफिकेशन तुम्ही करता त्याला मूर्तीशास्त्र म्हणायचं, आणि जेव्हा इंटरप्रिटेशन करता तेव्हा मूर्ती विज्ञान म्हणायचं. त्याला आयकॉनॉलॉजी असं म्हणतात. मूर्तीशास्त्र म्हणजे आयकॉनोग्राफी. पण त्यातनं जर असा इंटरप्रिटेशन करून आपल्याला काही गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला म्हणायचं मूर्तिविज्ञान किंवा आयकॉनॉलॉजी. तेव्हा अशा पद्धतीनं मूर्तींचा तुम्ही सम्यक विचार केला तर कोणत्याही प्रकाराने मूर्तींच्याबद्दल आपला अपसमज होण्याची शक्यता नसते. पण मूर्ती त्याच्याकरता पाहाव्या लागतात. आता नुकतंच एक देऊळ इथे पुण्यात बांधून झालं. सिम्बायसिसची इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आहे लवळ्याला, तिथे एक मोठं देऊळ बांधण्यात आलं. आणि मला सेवा करता आली असं आपण म्हणू की मूर्ती कोणती गणपतीची बसवायची. तर मी म्हटलं 6 हाताच्या गणपतीची मूर्ती. गणपतीच्या मूर्ती 2 हातापासून ते 20 हातापर्यंत आहे. 6 हाताच्या मूर्तीचं महत्त्व काय तर षड्दर्शन जी आहे, सांख्य, न्याय, वैशेषिक, या ज्या आणि वेदांत, उत्तर मीमांसा, पूर्वमीमांसा, हे जे 6 दर्शनं आहेत ते प्रत्येक हातात एक दर्शन असं ते त्याचं हे ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीलाच नमनाच्या ओवीमध्ये षड्दर्शन गणपतीचे षड्भुज गणपतीचं वर्णन केलेलं आहे. तशी मूर्ती घडवा, कारण ती ज्ञानाची देवता आहे. ही षड्दर्शन म्हणजे ज्ञान देणाऱ्या गोष्टी आहेत, आणि त्या दर्शनाचा अभ्यास केल्याने मोक्षप्राप्ती होते. हे तुमचं विद्यापीठ आहे, तेव्हा तिथं जर तुम्ही ज्ञान देणाऱ्या गणपतीची मूर्ती केली, मुळात गणपती ही ज्ञानाचीच देवता आहे, तर आपण ते जास्त चांगलं असं मी सांगितलं डॉक्टर मुजुमदारांना, आणि त्यांनी ते ऐकलं. त्यांनी मूर्ती स्थापन तशी केली. मला ते म्हणाले की पुण्यात ही अशी षड्दर्शन मूर्ती असले, षड्भुज दर्शनाची गणपतीची मूर्ती असले पहिलंच मंदिर आहे, एकच मंदिर आहे. मी म्हटलं भारतात हे एक मंदिर आहे. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा पहिली ज्ञानेश्वरी शासनाने छापली 1952 साली, तेव्हा षड्भुज गणपतीची मूर्ती त्यांना त्या पुस्तकात छापायची होती, त्या ग्रंथात. तेव्हा यशवंतराव परराष्ट्र मंत्री होते, आणि ते नेपाळला चालले होते. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तिथं एक मूर्ती 6 हाताची आहे, तिथं फोटो आणून द्या. मग तो फोटो आणला, आणि तो फोटो त्या ज्ञानेश्वरीत ठेवला आहे. आता ती मूर्तीच आपण इथं आणली आणि त्याची उपासना सुरू केली. मला सांगायचं तात्पर्य हे की मूर्तीची ओळख तुम्हाला पटली म्हणजे त्याच्यापासून काय घ्यायचं, ती मूर्ती आपल्याला काय देते हे आपल्याला कळतं. पण त्याच्याकरता मूर्तीशास्त्राचा अभ्यासही पाहिजे, आणि मूर्तीची जपणूक करण्याची बुद्धी निर्माण होणं हेही आवश्यक आहे. अशा कितीतरी मूर्ती मी पाहिल्या की ज्या मूर्ती दुर्लक्षित आहेत, ज्यांच्याकडे लोकांचं लक्ष नाही. चांगल्या धडधाकट मूर्तीसुद्धा देवळाच्या बाजूला किंवा कुठेतरी खेड्यात वगैरे तुम्हाला पाहायला मिळतात. एक मूर्ती मी विदर्भामध्ये पाहिली, ती ब्रह्मेशान जनार्दनार्काची मूर्ती आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, जनार्दन म्हणजे विष्णू, शिव, आणि अर्क म्हणजे सूर्य. ब्रह्मेशान, ईशान म्हणजे शिव. तर ह्या 4ही मूर्ती मिळून एक मूर्ती केलेली आहे. म्हणजे तुम्ही विष्णूचे उपासक असाल तरी चालेल, शिवाची असाल तरी चालेल, अशी एक सुंदर मूर्ती, 2-3 मूर्ती मी रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या पाहिल्या. आणि मी म्हटलं की त्या माणसाला, ज्याचं घर समोर होतं, ती मूर्ती आम्हाला देता का? मी जे म्हणे आम्ही ठेवू, मुलांना उपयोग होईल त्याचा अभ्यास करायला. त्यांनी दिली नाही, आणि पुन्हा 5-6 वर्षांनी गेलो तर ती मूर्ती नाही. असं दुर्लक्ष आपलं होतं मूर्तीच्या संबंधात. चांगल्या चांगल्या मूर्ती आपल्या देशातून जातात. मी कित्येक वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ज्या भारतात उपलब्ध नाहीत
त्या परदेशाच्या वस्तू संग्रहालयात मी पाहिल्या. तेव्हा जर ह्या शास्त्राचं ज्ञान लोकांपर्यंत गेलं तर त्याचं महत्त्व लोकांना कळेल, त्याच्यापासून काय उपलब्धी होऊ शकते हे लोकांना कळेल आणि मग प्रवृत्ती होईल त्या मूर्ती सुरक्षित ठेवण्याची, काळजी घेण्याकरताची योजना आपल्याला केल्या पाहिजेत, वस्तुसंग्रह तयार केला पाहिजे. पण अशा गोष्टी आत्ता होत आहेत असं आपण म्हणू, अजून व्हायला पाहिजे. समाजाने हे खूप मनावर घेतलं पाहिजे आणि मूर्तीची पूजा करणारी माणसं ही जुनाट विचारांची आहेत असं मानण्याचं काही कारण नाही. वस्तुतः तुम्ही शहाणे नसता, ज्या ज्या गोष्टीतनं तुम्हाला शहाणपण मिळवायचं असतं त्याची उपासना ज्ञानोपासकांनी केली पाहिजे असते. तेव्हा मानवी जीवनामध्ये मूर्तीचं स्थान हे एक अलौकिक आहे, अटळणीय आहे. या गोष्टी लक्षात ठेवून मूर्तिशास्त्राचा अभ्यास आणि मूर्तींची निगा, मूर्तींची काळजी घेण्याची प्रवृत्ती समाजात निर्माण झाली तरी मला असं वाटतंय की अशा भाषणांचा काहीतरी उपयोग होईल आणि तसा झाला, थोड्या प्रमाणात होतोही आहे. तर अशा व्याख्यानमालेचाही उपयोग समाजाच्या करता होऊ शकतो असं आपल्याला मानता येईल. मला वाटतं आत्तापर्यंत सुमारे 45पेक्षा अधिक व्याख्यानं वेगवेगळ्या विषयावर त्या विषयाच्या तज्ज्ञांच्याकडनं, तर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांनी अशा प्रकारची भाषणं ठेवली. निर्णया विषयावरची होती, त्या विषयाच्या तज्ज्ञांच्याकडनं ती झालेली होती आणि त्याचा प्रभाव जनसामान्यावर खूप मोठ्या प्रमाणात पडला असंही आपल्या लक्षात येतं. हे सगळं आपण मोठ्या कष्टाने केलेलं आहे. हे सगळं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण विचार केला, ही गोष्ट फार उत्तम झाली. आणि मला असं वाटतं की आमचे मित्र पांडुरंगरावजी बलकवडे यांच्या षष्ठाब्दपूर्ती समारंभाच्या निमित्ताने हा एक मोठा उपक्रम श्री रायगड स्मारक मंडळाने हाती घेतलेला होता. आणखी काही भाषणं व्हायची आहेत आणि त्यातनं समाजाला मोठा लाभ होतो आहे असं माझ्या लक्षात आलं. त्या निमित्ताने पांडुरंगराव बलकवड्यांच्या करता म्हणून मला या सेवा करता आली या भाषणाच्या द्वारे. त्याच्याबद्दल मला खूप, मी स्वतःला धन्य समजतो. पुन्हा एकदा रायगड स्मारक मंडळाचे आभार मानतो आणि थांबतो.